Hello students, my name is Shravani Salunke and today we learn the operators in Python. What does the word operator means? The operator is a symbol that operates on the two operands and evaluates the output. There are two basic operators, concatenation operator and replicating operator. Concatenation operator in Python is used to join two or more lists together into a single list. म्हणजेच एका दोन लिस्ट असतील सपोज तर एक त्याचं जर आपण असं एक्सप्रेशन लिहिलं की लिस्ट 1 प्लस लिस्ट 2 तर आपल्याला त्याचं आउटपुट येणार आहे की लिस्ट 1 कंप्लीट येईल त्याच्या एंडला लिस्ट 2 अपेंड होईल. म्हणजे प्लस हे सिम्बल यूज केलं जातं टू डिनोट द कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. इट डज नॉट change the original list but instead creates a new list with all the elements combined in order. म्हणजे नॉट इन प्लेस सारखं असतं ऑपरेटर ते. म्हणजे की ओरिजिनल जी लिस्ट आहे ती त्याच्यामध्ये कुठलेही चेंजेस होत नाही, एंटायर न्यू लिस्ट आपल्याला मिळते. फॉर एक्झाम्पल जर इथे आता ही लिस्ट आहे सपोज 50, 60, 70, 80 एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आणि लिस्ट 2 आहे 90, 100, 110 आणि 120. जर लिस्ट 1 प्लस लिस्ट 2 केलं तर न्यू लिस्ट काय मिळेल 50, 60, 70, 80 ही फर्स्ट लिस्ट झाली आणि त्याच्यानंतर 90, 100, 110, 120 ही नेक्स्ट लिस्ट या फर्स्ट लिस्टच्या एंडला अपेंड झाली. दिस इज व्हेरी युजफुल व्हेन मर्जिंग डेटा, कंबाइनिंग मल्टिपल सिक्वेन्सेस और बिल्डिंग लार्जर लिस्ट डायनॅमिकली. Unlike numbers where plus performs addition, here it acts like stitching two lists together side by side. जे म्हणजे की लिस्ट कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर हे फक्त होमोजिनियस टाइप्स वरतीच होतं असं म्हणणं आहे, पण तसं काही नसतं. कुठल्याही टाइप आपण कॉन्कॅटिनेट करू शकतो. नेक्स्ट रिपिटिशन ऑपरेटर. त्याचा सिम्बॉल डिनोट करताना स्टार हे ऑपरेटर यूज केलं जातं. द रिपिटेशन ऑपरेटर रिपीट्स द एलिमेंट्स ऑफ अ लिस्ट अ स्पेसिफिक नंबर ऑफ टाइम्स. म्हणजेच एखाद्या लिस्टला किती वेळेला आपल्याला त्याच्या रेप्लिकाज बनवायच्यात त्यासाठी त्या नंबरने आपण त्याला इंटू म्हणजे स्टारने करतो तर त्याचा आउटपुट आपल्याला त्या नंबर ऑफ टाइम्स आपल्याला त्या रेप्लिकाज आपल्याला मिळणार. एक्झाम्पल आहे त्याचं की जर 17, 5 आणि 41 असेल ही लिस्ट आहे आपली, त्या लिस्ट मध्ये 3 एलिमेंट्स आहेत. ही जी लिस्ट आहे एल असेल सपोज तर एल इंटू 3 स्टार 3 केल्यानंतर हे आपल्याला 17, 5, 41, 17, 5, 41, 17, 5, 41 असं आपल्याला जितक्या नंबर ऑफ टाइम्स करायचंय त्यावेळेला तेवढं आपल्याला दिसणार तिकडे. ही पण सेम नॉट इन प्लेस ऑपरेटरच आहे. म्हणजे ओरिजिनल लिस्ट मध्ये कुठलेही चेंजेस होत नाही, न्यू लिस्ट आपल्याला मिळते त्याचा आउटपुट म्हणून. दिस ऑपरेटर इज युजफुल व्हेन यू वॉन्ट टू जनरेट टेस्ट डेटा, रिपीट पॅटर्न्स और इनिशियलाइजेस अ लिस्ट विथ रिपीटेड व्हॅल्यूज. इट्स इम्पॉर्टंट टू नोट दॅट रिपिटिशन वर्क्स ओनली विथ अन इंटिजर मल्टिप्लायर, नॉट फ्लोट्स और अदर डेटा टाइप्स. म्हणजे रिपिटेशन करायचं असेल तर फक्त इंटिजर व्हॅल्यूज मध्येच आपण करू शकतो. फ्लोट व्हॅल्यूज किंवा कुठलाही सिक्वेन्स टाइप त्याचे रेप्लिकास बनवू शकत नाही. स्लायसिंग ऑपरेटर. स्लायसिंग म्हणजे ऍज द नेम सजेस्ट स्लायसिंगचा सिंटॅक्स काय तर लिस्ट हे स्क्वेअर ब्रॅकेट्स स्टार्ट कोलन एंड कोलन स्टेप. त्याच्यामध्ये कुठलेही हे जे पॅरामीटर्स किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला ते काही कंपल्सरी नाहीये, रिक्वायर्ड नाहीये, ऑप्शनल आहे. स्लायसिंग इज अ वे टू एक्सट्रॅक्ट अ सबलिस्ट फ्रॉम अ लार्जर लिस्ट. म्हणजे एखाद्या मोठ्या लिस्ट पासून जर सबलिस्ट त्याची पार्ट त्याचा जर आपल्याला रिट्राईव्ह करायचा असेल तर स्लायसिंग आपण यूज करतो. आणि त्याचं एक्झाम्पल असं आहे की जर समजा ही लिस्ट आहे 20, 40, 60, 80, 100 आणि 220. फॉरवर्ड इंडेक्सिंग मध्ये 0 to अप टू जेवढे एलिमेंट्स असतील तेवढे आणि बॅकवर्ड इंडेक्सिंग मध्ये -1 to असे रिव्हर्स ऑर्डर मध्ये आपण हे करू शकतो. जर इथे लिहिले लिस्ट 0 to 4 ह्याचं जर 4 जो असतो ही जी एंड व्हॅल्यू आहे ती एक्सक्लुझिव्ह असते, ती कुठे इन्क्लूड होत नाही. आणि ही स्टार्टिंग व्हॅल्यू
इन्क्लुडेड असते. मग 20, 40, 60 आणि 80 हे त्याचं आउटपुट येणार. आणि जर स्टेप काउंट जर दिला नाही तर तो बाय डिफॉल्ट फॉरवर्ड इंडेक्सिंग मध्ये +1 असतो आणि बॅकवर्ड इंडेक्सिंग मध्ये तो -1 असतो. म्हणजे जरी काही आपण दोन्हीकडे एम्प्टी ठेवलं आणि नुसतं -1 केलं तरी लिस्ट रिव्हर्स ऑर्डर मध्ये प्रिंट होते. आणि जर 2 वगैरे लिहिलं तर मग अल्टरनेट एलिमेंट्स आपल्याला प्रिंट होऊन मिळतात. लिस्ट म्युटेबल आहे का इम्युटेबल आहे? लिस्ट म्युटेबल. म्युटेबलची मीनिंग म्हणजे आपण ती ऍड करू शकतो एलिमेंट्स, त्याच्यामधले रिमूव्ह करू शकतो, पोझिशन. लिस्ट इटरेट करायला रेंज फंक्शन आहे किंवा मग 1 by 1 एलिमेंट आपण रिट्राइव करू शकतो. अजून काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. मस्त.